प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक नगरीमध्ये कारंजकर यांच्या नेतृत्वाखाली हा आतापर्यंतचे जेवढे प्रवेश झाले त्याचा सगळा मोठा प्रवेश आज विजय अप्पांच्या कार्यकर्त्यांचा खऱ्या शिवसेनेमध्ये असली शिवसेनेत आज प्रवेश होतोय। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। थोडा आवाज बसलेला आहे म्हणून हळू बोलतो, आणि तर रोज सकाळ संध्याकाळ 10 भाषणं करायला लागतात, आणि म्हणून आजच्या या प्रवेशाला उपस्थित सर्व मान्यवर, खरं म्हणजे विजय अप्पा म्हणाले आता एक हेमंत अप्पाच्या जोडीला विजय अप्पा झाला आहे, आणि विजय अप्पामुळे हेमंत गोडसेचा विजय सुकर झाला, मोकळा झाला। आणि आमचे अजय बोरस्ते ना एक जोडीदार, तसे जोडीदार मी म्हणालो त्यांना अगोदरपासून त्यांची जोडी आहे। इथे याच्यापूर्वी माजी मंत्री आणि नेते आपले बबनराव गोलप यांचा देखील प्रवेश झाला, आणि त्यामुळे एक ताकद आपल्या या नाशिकमध्ये वाढत चाललेली आहे। खरं म्हणजे विजय अप्पांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या अतिशय योग्य आणि मनातल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। खरं म्हणजे तसं आदल्या दिवसापर्यंत त्यांचं नाव होतं, तसंच आदल्या दिवसापर्यंत माझं पण नाव होतं। तरी सांगत होतो ते म्हणाले मला नाही माहिती शिवसैनिकाला वाटतं शिवसेनेला पालखीत बसवायचं, शिवसैनिकाला बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं। अरे नाही मला नाही दुसऱ्या शिवसैनिकाला बसवायचं, शेवटपर्यंत मारून बसलं। मी म्हणाले खूप काम आहे, मला जरी म्हणाले मला व्हायचं नाही तुम्हाला व्हायचं तरी सुद्धा मी त्यांना सांगितलं शिवसेना भाजपा ही आपली नैसर्गिक युती आहे, हे आपण नवीन प्रयोग करणं बरोबर नाही। आपण लोकांना काय करून दाखवणार? मला त्यावेळी लाल ठाकरे साहेबांना फोन आला होता, म्हणजे काय चालू आहे बघा तुमचे मोठे बंधू सगळं करताय, मी एक छोटा माणूस आहे, तो एक छोटा कार्यकर्ता, मला मर्यादा आहे। आणि ते झालं शिवसेना भाजपा युतीने आपण लढलो त्यावेळेस सरकार कुणाबरोबर व्हायला पाहिजे होतं, आणि झालं उलट, लग्न एका बरोबर संस्था दुसऱ्या बरोबर, आणि अजून तिसरं बोलत नाही। आणि म्हणून हे सगळं केवळ मोहापायी खुर्चीपायी, सत्य सरकार कुणाबरोबर व्हायला पाहिजे होतं आणि झालं उलट, लग्न एका बरोबर संस्था दुसऱ्या बरोबर, आणि अजून तिसरं बोलत नाही। आणि म्हणून हे सगळं केवळ मोहापायी खुर्चीपायी, सत्तेची खुर्ची काय एवढा मोह? बाळासाहेब नेहमी रिमोट कंट्रोलच्या ह्याच्यात राहिले, रिमोट कंट्रोल। यांची मात्र इच्छा फार पूर्वीपासून होती, सुप्त इच्छा, पण बाळासाहेबांनी ते काय होऊ दिलं नाही। की बाळासाहेबांना यांची कॅपॅसिटी माहीत होती, फक्त फोटो काढून एरियल फोटोग्राफी करून राज्य नाही चालवता येत, घरात बसून राज्य चालवता येत नाही, हे बाळासाहेबांना माहीत होतं। आणि बाळासाहेब आज असते तरी सुद्धा यांना मुख्यमंत्री केलं असतं का? बिलकुल नाही। आणि जे त्यांनी पाप केलं की ज्या काँग्रेसला नेहमी बाळासाहेबांनी दूर ठेवलं, काँग्रेस माझी होऊ देणार नाही, नाहीतर माझं दुकान मी बंद करेन, बाळासाहेबांचे जाहीर सभेमध्ये भाषण आहे। आणि त्यांनाच नेमकं यांनी घेतलं आणि कडेवर बसलं, डोक्यावर बसवलं, आणि आपल्या शिवसेनेचं खच्चीकरण सुरू झालं। मगाशी दादा भुसे यांनी सांगितलं
कुणाचा कोण कुठून आदेश येतो हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये फक्त केवळ एका खुर्चीपायी शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं. उघड्या डोळ्या देखल मुख्यमंत्री आपला आणि शिवसैनिक जातात जेलामध्ये, कोण तडीपार होतोय, कोण मोक्कामध्ये जातोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आमदार एकदम आपले सैरभैर झाले. इथे सगळे लोक आहेत, सुहास आहे, दादा भुसे आहे, आणि इकडे आपला भाजपचा माणूस आहे, आपला मित्रपक्ष आहे, ते होते. आणि मग आम्ही उघड्या डोळ्याने हे सगळं पाहू शकत नाही. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार वाचवण्यासाठी, शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचं खच्चीकरण वाचवण्यासाठी, थांबवण्यासाठी धनुष्यबाण आणि शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती, ती सोडवण्यासाठी या एकनाथ शिंदेने धाडसी निर्णय घेतला. आणि मला वाटलं होतं तेव्हा विजय अप्पा पण माझ्याबरोबर येतील, कारण ते माझ्या संपर्कात होते. त्यांना माहीत होतं की हा एकनाथ शिंदे, आनंद दिघे आणि बाळासाहेबांचा चेला आहे. हा चुकीचं काम नाही करणार, चुकीचा निर्णय नाही घेणार. परंतु त्यांना सांगितलं होतं पुढचा खासदार तुला बनवायचं आहे. शेवटी बघा, माणसाला राजकीय आयुष्यामध्ये आज काम केल्यानंतर संधी पाहिजे असते. जसं तुमच्याबद्दल खूप लोकांनी सांगितलं तिकडे जाऊन, विजय अप्पा नको, विजय अप्पा नको, विजय अप्पा नको. पण शेवटी नेत्याचा निर्णय महत्त्वाचा असतो. जसं हेमंत अप्पाच्याबद्दल पण मला सांगितलं, हेमंत अप्पा नको, हेमंत अप्पा नको, हा निवडून येणार नाही. पण जेव्हा शिवसैनिक इथले माझ्या ठाण्यामध्ये आले, वर्षामध्ये आले, माझ्या डोक्यामध्ये आणि पोटामध्ये कालवा सुरू झाला. हे शिवसैनिकांना काय आपण तोंड देणार, शिवसैनिकांना काय उत्तर देणार. आणि मी तेव्हा सांगितलं, एका पुलाखाली सगळे बसले होते, मी म्हणालो शिवसैनिकांना निराश मी करणार नाही, शिवसैनिकांना न्याय मी देणार, आणि मी दिलेला शब्द पाळतो. आणि त्याप्रमाणे घेतला. आणि मला त्यांचं काम झालंय, विजय अप्पाचं, यांना सोडून द्या. पण आता तुमच्या कामाचा उपयोग या हेमंत अप्पाला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कार्यकर्ते का सोडून जातात. आज 40 आणि 10 50 आमदार आज माझ्यासोबत आले. एखादा नगरसेवक, एखादा ग्रामपंचायत सदस्य, पण सरपंच सुद्धा इकडे तिकडे जाताना विचार करतो, इकडूनचा तिकडे जायचं, तिकडूनचा तिकडे, तर 10 वेळा विचार करतो. हे 50 आमदार आज, त्याच्यामध्ये मंत्री दादा भुसे होते, सुहास अण्णा इथं आहे, आणि 50 लोक जेव्हा एखादा निर्णय घेतात एवढा मोठा, तेव्हा तेवढं मोठं कारण पण असतं ना. आणि आम्ही जेव्हा टोकाची भूमिका घेतो तेव्हा त्याला टोकाचं कारणही असतं. फक्त गद्दार गद्दार खोके बोलून चालत नाही. आज तुम्ही खोक्यांशिवाय तर तुम्हाला झोप लागत नाही. राज ठाकरे साहेब म्हणाले, यांना खोके नाही, यांना कंटेनर लागतो. आणि एक खोका थोडी पुरणार, असे 100 खोके एका कंटेनरमध्ये येतात, तेव्हा यांना पुरतो. मी नाही म्हणालो, राज ठाकरे साहेब म्हणाले, कारण ते पण त्यांना जास्ती ओळखतात. आणि गद्दार कुणाला म्हणायचं? या सगळ्यांना तुम्ही गद्दार म्हणणार आहे? या सगळ्यांनी खोके घेतलेले. अरे विजय अप्पांनी काही माझ्याकडून पैसे घेतले, बबनरावांनी काय पैसे घेतले, नीलमताईंनी काय पैसे घेतले, दादा भुसेंनी काय पैसे घेतले, हे सुहास अण्णांनी काय पैसे घेतले. आज किती लोक येत आहेत. 13 खासदार आले, नंतर सोबत आले. आणि
अख्ख्या राज्यातले लोक शिवसेनेमध्ये येत आहेत बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेने राज्यातच नाही बांधवांनो भगिनीनो, पूर्ण देशातले 25 राज्यातले लोक आज आपल्या शिवसेनेसोबत आहेत. 25 राज्यात. राजस्थानमधून 4 आमदार अपक्ष आज आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. आमदारांनी असे अनेक राज्यातले लोक आपल्याकडे येण्याची इच्छा व्यक्त करतायत. का तर आपण जे घडवलंय, इतकं मोठा इतिहास घडवलाय, त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्यामुळे तो सगळीकडे पसरलाय. हा कोण आहे? एकनाथ शिंदे. कर्नाटकमध्ये मी आता गेलो होतो सभेला, ते बोले आमच्याकडे पण नाथ ऑपरेशन करायचं आहे. नाथ ऑपरेशन म्हणजे काय? बोले तुम्ही केलं ते एकनाथ शिंदे. एकनाथ म्हणजे नाथ ऑपरेशन. कर्नाटकमध्ये पण आपल्यासारखंच काहीतरी चालू आहे. लोकसभेच्या नंतर तिकडे होईल. ते म्हणाले तुमचा अनुभव आम्हाला कामी येईल. ठीक आहे बोले, येतो मी तिकडे. त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आणि भारतीय जनता पक्षाशी बेईमानी केली. मग गद्दार कोण? तुम्हाला का आम्ही महागद्दार म्हणायचं? मोठे गद्दार कोण? विजय आप्पा बरोबर बोलले की हा शब्द आम्हाला लागू नाही होत, तुम्हाला होतो. आणि म्हणून धर्मवीर सिनेमामध्ये मी काय टॅगलाईन होती? गद्दाराला क्षमा नाही. आणि तुम्ही जेव्हा गद्दारी करत गेलात बाळासाहेबांच्या विचाराशी, या एकनाथ शिंदे सारख्या कार्यकर्त्याला राजकीय जीवनातून संपवण्याचा तुम्ही घाट घातला, त्याच वेळेस तो शब्द तुम्हाला लागू झाला, गद्दाराला क्षमा नाही. आणि म्हणून आम्ही आमचा मार्ग बाळासाहेबांच्या विचाराचा आम्ही शोधला. आम्ही पळून नाही गेलो, लपून नाही गेलो, फोनवर बोलत बोलत गेलो. फोन आला त्यांचा, मला फोन कट झाला, मी बोला परत लाव. हा एकनाथ शिंदे निधड्या छातीचा आहे, हा घाबरून जाणार नाही, हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. मी म्हणालो तुम्हाला तर आमची गरज नाही, आता कशाला बोलवताय? नाही नाही या कशाला या, तुम्ही तर आमचा कार्यक्रम करायला घेतलाय, तुम्ही भाजपचा कार्यक्रम घेतला. संजय कुठे? तुझं नाव नव्हतं त्याच्यात. 5 लोक होते तुमचे, जेलमध्ये घालणार होते आणि 25 ते 30 लोक फोडणार होते बीजेपीचे आणि महाविकास आघाडी मजबूत करणार होते. कुणाचे विचार? बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही मूठमाती दिली. आणि मग मी तेव्हाच ठरवलं आता यांचा कार्यक्रम आपल्याला करावा लागेल. आणि त्यांनी आगीत अजून तेल ओतलं. आपला 19 जूनचा वर्धापन दिनामध्ये काय काय बोलले हो दादाजी? किती त्यांनी अपमान केला, काय काय नको नको ते बोलले. हे बाळासाहेबांनी कधी शब्द उच्चारले नाही. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी मानायचे. हे आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात आणि ती भाषा ते बोलत होते. नंतर राज्यसभा आणि विधान परिषदमध्ये मला असं बाजूला टाकून दिलं की मी कोणीच नाही. मग मी कोण आहे ते मला दाखवायला नको? मी लगेच त्याच दिवशी दाखवलं मी कोण आहे. मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाचं, तुमच्या पापाचं फळ मिळालं पाहिजे म्हणून मी निर्णय घेतला. आज निर्णयाचं स्वागत झालं. राज्यातून सगळीकडे झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांमध्ये महायुती आपली नंबर 1ला गेली आणि यांचा नंबर कुठं गेला? 6वा का 7वा माहीतच नाही. म्हणजे जनतेने देखील आपल्याला आशीर्वाद दिला. आज म्हणतात आम्हाला सिंपत्ती आहे. सिंपत्ती बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना सिंपत्ती असते सिंपत्ती. आणि घरी बसणाऱ्यांना कोणी सिंपत्ती देतं? सहानुभूती मिळते. अरे लोकांना काम पाहिजे. तुम्ही लोकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतावर गेलं पाहिजे. त्याचं नुकसान मोजलं पाहिजे.
इर्षाळवाडीच्या गडावर घेत जाण्याची हिंमत आहे तुमच्यामध्ये? ती हिंमत एकनाथ शिंदेमध्ये आहे. आणि म्हणून फेसबुक लाईव्ह करून काम होत नाही, आणि म्हणून प्रत्यक्ष काम करावं लागतं. आणि म्हणून ते एकनाथ शिंदे करतोय. आज किती निर्णय आपण घेतले, किती निर्णय आपण घेतले तुमच्या समोर आहे. केंद्र सरकार निर्णय घेत आहे, मोदी साहेब निर्णय घेत आहे, डबल इंजिन सरकार काम करत आहे. मगाशी हेमंत अप्पांनी सांगितलं. आणि मी तुम्हाला सांगतो, आज छत्रपती संभाजी महाराज जे नगर, छत्रपती संभाजीनगर आपण जे नाव दिलं होतं, त्याच्या विरोधात हे लोक कोर्टात गेले होते. कोर्टाने आज त्यांची याचिका फेटाळून लावली. धाराशिव पण फेटाळून लावली. आता ते कोर्टाला पण काही गद्दार बिद्दार म्हणू शकतात, ते सुप्रीम कोर्टाला पण सल्ला देतात. आणि त्याला उद्या मतदारांनी नाकारल्यानंतरही मतदारांना गद्दार म्हणायला मागे पुढे पाहणार नाहीत. आणि म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवायची. आपल्याला सूडबुद्धी, उठता बसता एकनाथ शिंदे, उठता बसता एक. दुसरे काय ते तो काय कुत्तावाला कोण आहे? अरे त्या कुत्र्याचा पण अपमान होईल रे, तो तर इमानदार असतो. ते त्याच्याबद्दल मी काय, त्याच्याबद्दल आमचे सगळे लोक बोलवते त्याला पाडा. मी बोललो जाऊ दे, आपलं कर्तव्य आपण करू. पण नंतर मला पश्चाताप झाला, परत मोका येईलच. नगरसेवक होऊ शकतात का? ग्रामपंचायत सरपंच होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो की ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे. हेमंत अप्पाची नाही, ही एका मतदारसंघाची नाही. ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे, देशाचा नेता घडवणारी आहे. आणि म्हणून देशाच्या प्रगतीची आहे. आज आपल्या देशाचं नाव किती मोठं केलं आहे, आज जगभरामध्ये आपलं नाव रोशन झालं आहे. आणि म्हणून मी आपल्याला जास्त काय सांगत नाही, एवढंच सांगतो, हेमंत अप्पाचं नशीब चांगलं आहे. तो गेला होता, मैदानाच्या बाहेर गेला होता ना, पण ते परत मैदानात आला. आणि त्या मैदानाचा 1 नंबर काढणार तो मैदानामध्ये लढवून. आणि म्हणून विजय अप्पा करंजकर यांनी आपला, त्याची हॅट्रिक होणारच आहे. तो हॅट्रिक आहे ना आता, मोदीजींची हॅट्रिक होणार तशी यांची पण हॅट्रिक होणार आहे. आता तुम्ही एवढे लोक आल्यानंतर, एवढे कार्यकर्ते आणि अगोदर असलेली आपली शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, RPI, कवाडे गट, रासप किती आहे. आता हे सगळे कार्यकर्ते उतरल्यानंतर यांचं डिपॉझिट राहील का? ते गुल करायचं आहे ना. बिलकुल आपल्याला येत्या 20 तारखेला ही निवडणूक, हे मतदान आहे. विजय अप्पाला मी एवढंच सांगतो, तुम्हाला या ठिकाणी तुम्ही विश्वासाने माझ्यासोबत आलेला आहात. एक कर्मठ कार्यकर्ता आहे, एक हाडाचा कार्यकर्ता आहे. त्यांनी सांगितलं तिकिटामध्ये कुठलेही पैसे मी घेतले नाही. तुम्ही कसे घेऊ शकता? कारण ते अधिकारवरती आहे. ते काल आपल्या बोंबरे मामांनी तिकडे जाहीर सभेत सांगितलेला आहे. तो अधिकार तिकडे आहे, तिकीट देण्याचा आणि तिकीट विकण्याचा. त्यामुळे एकदा पण शिवसेना स्वतःच्या ताकदीवर कधी या राज्यात सत्तेवर आली नाही. याचं कारण तुम्ही स्वतः चांगली लोक, मजबूत मास लीडर घालवली. कारण तुमच्या स्वतःच्या नेतृत्वावर तुम्हाला विश्वास नाही.
हा आला तर माझ्यापेक्षा मोठा होईल, हा आला तर माझ्यापेक्षा चांगलं बोलेल. राज ठाकरेंपासून घ्या, नारायण राणेंपासून घ्या, तुमचे इकडचे भुजबळ ते घ्या, गणेश नाईक घ्या, किती किती नावं घ्यायची आपण. त्यामुळे आणि शेवटला तुम्ही एकनाथ शिंदेला पण घालवलं. काय मिळवलं? हा एकनाथ शिंदे तुमच्या आपल्या शिवसेनेसाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून काम करत होता. अख्खं आयुष्य माझं जीवन मी पक्षासाठी समर्पित केलं होतं. मी काय मागितलं होतं? मला काही नको होतं, मला प्रेम पाहिजे होतं. पण जेव्हा मला कळलं मला मुख्यमंत्री पदाची हाव नव्हती, परंतु तुम्ही जे कारस्थान रचलं, तुम्ही आपल्या नेत्याला स्टेजवरून उतरवता. मनोहर जोशी मुख्यमंत्री, ते बिचारे गेले. लोकसभेचे सभापती अध्यक्ष, हे पाणी दे थोडं कोणी. लोकसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्री राहिलेला माणूस, तुम्ही व्यासपीठावरून त्यांचा अपमान शिवाजी पार्कवरून शिवतीर्थावरून त्याला खाली उतरायला लावलं. हां, कसं काय पक्ष मोठा होणार? रामदास कदम यांना षण्मुखानंदमधून त्यांचं असंच काम करून पाठवणार होते त्यांना खाली. मी रामदासबाईंना सांगितलं बिलकुल येऊ नका, तुमचा कार्यक्रम इथे ठरलेला आहे. असं तुम्ही पक्षामधल्या नेत्यांचा अपमान करण्याचं कारस्थान करता, पक्षामधली माणसं संपवायचा कार्यक्रम करता, एका ठिकाणी 2-2 माणसं उभी करून झुंजवता. कसा पक्ष मोठा होईल? आणि म्हणून मी त्यांना म्हणालो होतो, पक्ष मोठा कधी होतो? जर पक्षातले कार्यकर्ते मोठे झाले. या विजयप्पासारखा माणूस का पक्ष सोडतो? आज बबनराव घोलपासे इतर आपले लोक आहेत, हे किती ताकदीचे लोक आहेत. त्यांना ताकद दिली तर पक्ष मोठा होतो, नाही तर होत नाही. आणि म्हणून एवढंच काय, चांगलं त्यांच्यापेक्षा भाषण कोण करू लागला तर त्यांची 4 चांडाळ चौकडी त्याचं पुढच्या सभेत भाषण कट करून टाकते. मी सांगतो, माझ्या अगोदर जे चांगलं भाषण करणारे लोकांना, एक लोकांमध्ये जोश निर्माण करणारे जे आपले पदाधिकारी कार्यकर्ते, त्यांची भाषणं होऊ द्या. मला घाबरायची काय कारण आहे? आपल्या कर्तृत्वावर आपल्याला विश्वास पाहिजे, कर्तृत्वावर विश्वास पाहिजे. म्हणून आपल्या शिबिरामध्ये श्रीकांत म्हणाला, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा. हा आपला पक्ष आहे. आपल्या पक्षात कोणी नोकर नाही, कोणी मालक नाही, सगळे आपण कार्यकर्ते आहोत. मी एक फक्त आपल्याला गोष्ट सांगतो, जेव्हा दिल्लीमध्ये राज्यप्रमुखांची मी बैठक घेतली तेव्हा एका राज्यप्रमुखाला एकाचा फोन आला. तो म्हणाले कहाँ जा रहे हो? बोले दिल्ली जा रहा हूँ. बोले काय के लिए? बोले मुख्यमंत्री जी ने बैठक बुलाई है 25-26 राज्य प्रमुखों की, वहाँ जा रहा हूँ. बोले नौकर के साथ रहोगे या मालिक के साथ रहोगे? बोले क्या है नौकर मालिक? बोले मालिक तो इधर बैठा है और तो नौकर है. म्हणजे अशी भाषा, अशी भावना त्यांनी बोलून दाखवलं. तिकडं सगळ्यांना सांगितलं. मी त्याला सांगितलं, आपल्या पक्षात कोणी नोकर नाही, कोणी मालक नाही, आपण सगळे एक समान, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून विजयप्पा, तुमच्या रूपाने मला आणखी एक कार्यकर्ता मजबूत लाभला. तुम्हाला आज या ठिकाणी मी सांगितलं की विजयप्पा तुम्ही थांबा आणि एका दुसऱ्या अप्पाला निवडून द्या. तुम्ही काही क्षणाचा विचार केला नाही, मला काय मिळणार, माझं काय होणार याचा विचार केला नाही. कारण तुम्हाला एकनाथ शिंदेवर विश्वास आहे की हा एकनाथ शिंदे तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुमची ताकद, तुम्हाला बळ जे द्यायचं ते हा एकनाथ शिंदे देणार, हा माझा शब्द आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, संघटन वाढवणारे पदाधिकारी नेमले पाहिजे. आपण कार्यकर्ते
असे असायला पाहिजे. एक एक कार्यकर्ता आपल्याला हजार हजार लोकांना भारी पडणारा पदाधिकारी पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, कार्यकर्ता पदाधिकारी नेमताना त्याची ताकद, त्याचं समाजात असलेलं स्थान ओळखा. मग तो शिवसेना असेल, महिला आघाडी असेल, युवा सेना असेल किंवा आपल्या इतर अंगीकृत संघटना आहेत, या सगळ्यांना काम करणारा कार्यकर्ता, ज्याच्या पाठीशी कार्यकर्ते जीवाला जीव देतात, अशा लोकांना तुम्ही पदं द्या. तुमचा पक्ष शिवसेना आपली बाळासाहेबांची नंबर 1ला गेल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं काम आपण करा, एवढीच आपल्याला मी विनंती करतो. आणि हेमंतप्पा, तुम्हालाही मी सांगतो, तुम्ही 2दा खासदार झालेला आहात, आता तिसऱ्यांदा आपण खासदार होणार आहात. हे सगळे लोक तुम्हाला खासदार बनवतील. कार्यकर्ताच खासदार बनवतो, कार्यकर्ताच आमदार बनवतो. आणि प्रत्येक घराघरात खासदार जाऊ शकत नाही, उमेदवार जाऊ शकत नाही. हे तुम्ही जाता, माझा उमेदवार कसा चांगला आहे त्याचं मार्केटिंग करता, मतं घेता, सांगता काम मी करेन, जबाबदारी घेता. आणि मग जेव्हा कामाची वेळ येते, जेव्हा एखादा कार्यकर्ता आपल्या अडचणीत असतो, त्याला हॉस्पिटलची मदत, पोलीस स्टेशनची मदत, कुठलं काय छोटं मोठं काम असेल, त्यावेळेस मात्र तुम्ही त्यांचे फोन उचला, तुम्ही त्यांचं काम करा, त्यांच्या अडचणीमध्ये धावून या. हीच अपेक्षा कार्यकर्त्याची असते, हीच भावना कार्यकर्त्याची असते. तेव्हा मात्र कार्यकर्त्याला विसरू नका. नाहीतर मग पुन्हा मला अनेक ठिकाणी विनंती करायला लागते, अरे बाबा हा आपलाच उमेदवार आहे, आपल्याला मोदीजीने प्रधानमंत्री करायचं आहे, अरे एकनाथ शिंदे समजून काम करा. अशी वेळ येता कामा नये, असं तुम्हालाच नाही मी सांगत, सगळ्यांनाच सांगतो. आणि म्हणून कार्यकर्ता पदाधिकारी खासदार आमदार याचे फोन 24 तास चालू असले पाहिजे. फोन डायव्हर्ट असता कामा नये. कधीही अडचण येऊ शकते कार्यकर्त्याला. या कार्यकर्त्याच्या, तसं काय तुमच्याबद्दल नाही वाटतं, तसं नाही ना, रिटर्न फोन करतात म्हणाले, चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे, हे कायम ठेवा. आणि म्हणून एक चांगला खासदार निवडून तुम्ही द्या. आणि विजय आप्पांनी पण काय असं थोडी काय त्याला सपोर्ट केला आहे, त्यांनी पण त्याचा अनुभव घेतलेला आहे. 2 आप्पा आलेत, आता बबनराव आलेत, इथं आपले अजय आहे, सुहास आहे, सगळे मंडळी, सगळ्यांची नावं मी घेत नाही. सगळे व्यासपीठ बघा किती मजबूत आहे आपलं सगळं. मजबूत व्यासपीठ मिळायला देखील भाग्य लागतं. मी भाग्यवान आहे. या राज्यातले लाखो लोक आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये येतात. कोण आहे एकनाथ शिंदे? कशाला थांबतात उन्हामध्ये? उशीर झाला तरी रात्र रात्र थांबतात. कशासाठी? कारण मी एक तुमच्यातलाच कार्यकर्ता आहे. मी एवढंच सांगतो, उद्या तुमच्यातला एखादा कार्यकर्ता, मी जसा शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेलाच मुख्यमंत्री होऊ शकतो का? बरं झाला तरी काम तर करा. घरात बसून फेसबुक लाईव्हवरून करता येत नाही. उंटावरून शेळ्या हाकता येतात का? खाली जमिनी उतरायला लागतात. एरियल फोटोग्राफी काढून पोट नाही भरत लोकांचं. आणि म्हणून मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे. त्यामुळे माझ्या मनात बिलकुल मुख्यमंत्री पदाची हवा नाही. हा एकनाथ शिंदे जमिनीवरचा नेता आहे, जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. उद्या तुमच्यातला एक कार्यकर्ता कामाने, कर्तृत्वाच्या जोरावर उद्या इथं माझ्या जागी मुख्यमंत्री म्हणून भाषण करू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल, ही माझी भावना आहे. त्यामुळे मी आज एवढंच सांगतो की विजय आप्पा, तुमचे सर्व कार्यकर्ते यांनी जे विश्वास, म्हणजे आपलेच आहे, विश्वास जो दाखवला आहे त्याला तडा जाणार नाही. हा हक्काचा मुख्यमंत्री आपल्या इथं बसला आहे. त्यामुळे काळजी नसावी. आणि येत्या 20 तारखेला हेमंतप्पा गोडसे यांच्या धनुष्यबाण निशाणीवर इथं मुस्लिम बांधव पण बसलेले आहेत, इथे दलित बांधव पण बसलेले आहेत.
आज मी तुम्हाला सांगतो, इथे सगळीकडे अफवा पसरवत आहेत संविधान बदलणार म्हणून. बाबासाहेबांचं संविधान कधी बदलू शकतं? बाबासाहेबांच्या घटनेवर देशाचा राज्याचा कारभार चालवतो आपण. पण त्यांना माहीत आहे की आता आपण हरतोय, महायुती जिंकते म्हणून संविधान बदलणार म्हणून अफवा पसरवत आहेत. मी एकच सांगतो, बाबासाहेबांचा पराभव कोणी केला? निवडणुकीमध्ये काँग्रेसने. बाबासाहेबांचा अनेक वेळा अपमान कोणी केला? काँग्रेसने. बाबासाहेबांच्या घटनेमध्ये दुरुस्ती 82 वेळा कोणी केली? काँग्रेसने. आणि बाबासाहेबांचा संविधान दिन 50-60 वर्ष कोणाला काँग्रेसला आठवला होता? पण मोदीजींनी 2015 पासून संविधान दिन सुरू केला. दरवर्षी संविधान दिन साजरा होतो.